हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी आपण लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंग या विषयाची सीरीज सुरू केली आहे. या सीरीजमधील आज आपण सिलोजिझम या विषयावरील महत्त्वाचे एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती डेली लाईव्ह लेक्चर्स मिळतात. तसेच रेकॉर्डेड व्हिडिओ पण तुम्हाला या बॅचमध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूची बँक सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केली जाते. मित्रांनो, ही जी बॅच आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅचमध्ये कव्हर केला जाणार आहे. तर मित्रांनो, ही जी बॅच आहे आम्ही 20 जानेवारीपासून सुरू केलेली आहे आणि ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे पण तुम्ही हा कोर्स सर्च करून परचेज करू शकता. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या क्वेश्चन्सला. या टॉपिकमध्ये तुम्हाला स्टेटमेंट्स आणि कंक्लुजन दिलेले असतात. तर स्टेटमेंट्स पाहून आपल्याला त्याच्या बेसिसवरती वेन डायग्राम ड्रॉ करावे लागते आणि वेन डायग्राम ड्रॉ करून आपल्याला त्याच्यावरनं निष्कर्ष व्हेरीफाय करावे लागतात. तर आपल्याला इथं पहा दिलंय स्टेटमेंट, ऑल पेन्स आर पेपर्स, सर्व पेन हे कागद आहेत. सम पेपर्स आर ब्लेड्स, काही कागद ब्लेड आहेत. ऑल ब्लेड्स आर नाईव्स, सर्व ब्लेड हे सुरी आहेत. त्याच्यावरनं निष्कर्ष आपल्याला दिलेत. सम नाईव्स आर पेपर, सम ब्लेड्स आर पेन्स, काही सुरी या कागद आहेत, काही ब्लेड हे पेन आहेत. तर आपण या स्टेटमेंटवरनं वेन डायग्राम काढूयात. पहिलं स्टेटमेंट आहे ऑल पेन्स आर पेपर्स. आता सर्व पेन हे पेपर आहेत म्हणून पेनसाठी एक सर्कल काढलं आणि सर्व पेन हे पेपर्स आहेत म्हणून पेपरसाठी आपण एक सर्कल काढलं. तर याच्यामध्ये पहा, सर्व पेन हे पेपर आहेत म्हणून पेनचं सर्कल छोटं असणार आहे, पेपरचं सर्कल मोठं आहे. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे सम पेपर्स आर ब्लेड, काही पेपर हे ब्लेड आहेत. काही म्हटल्यानंतर आपण काय करणार, पार्शियल ओव्हरलॅप करणार. तर हे ब्लेडसाठी सर्कल आहे. ऑल ब्लेड्स आर नाईव्स, सगळे ब्लेड हे नाईव्स किंवा सगळे ब्लेड हे सुऱ्या आहेत. तर हे नाईव्हसाठी सर्कल आहे. तर आपण मित्रांनो निष्कर्ष जे दिलेत, आपलं कंक्लुजन दिलेत ते आपण व्हेरीफाय करूयात. आता सम नाईव्स आर पेपर, तर सम नाईव्स आर पेपर, आता नाईव्ह इथे दिलंय, त्याच्यानंतर पेपरचं हे सर्कल आहे आणि नाईव्हचं हे सर्कल आहे. तर इथे आपल्याला दिसतंय की इथे पार्शली ओव्हरलॅप झालेला आहे म्हणून सम नाईव्स आर पेपर म्हणजे काही सुरी या कागद आहेत आपण हे म्हणू शकतो. त्यामुळे पहिलं जे निष्कर्ष आहे तो निष्कर्ष बरोबर आहे. दुसरा निष्कर्ष दिलाय सम ब्लेड्स आर पेन्स, दुसरं कंक्लुजन काय आहे, सम ब्लेड्स आर पेन म्हणजे काही ब्लेड हे पेन आहेत. तर मित्रांनो इथे पहा, आपल्याला इथं पेन आणि ब्लेडचं सर्कल दिसतंय. पेन आणि ब्लेड या दोन्ही सर्कलमध्ये कुठलाही संबंध नाहीये, दोन्ही वेगवेगळे सर्कल आहेत. त्याच्यामुळे सम ब्लेड्स आर पेन हे जे विधान असणार आहे इथे, हे विधान चुकीचं असणार आहे किंवा हा निष्कर्ष चुकीचा आहे. त्यामुळे फक्त एक निष्कर्ष जो आहे तो अनुसरला जातोय, ओनली कंक्लुजन 1 हे फॉलो होतोय. त्याच्यामुळे ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. त्याच्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट दिलंय सम रूट्स आर स्टेम, काही मुळे ही खोडे आहेत. मग आपण त्याची वेन डायग्राम काढूयात. काही मुळे ही खोडे आहेत, काही म्हटलंय म्हणून आपण पार्शियल ओव्हरलॅप केलं, झालं हे. त्याच्यानंतर पुढं ऑल स्टेम्स आर ब्रांचेस, आता याच्यामध्ये हे रूट्स आहेत, हे स्टेम्स आहेत. ऑल स्टेम्स आर ब्रांचेस, आता या स्टेम्स ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या ब्रांचेस आहेत. सर्व खोडे ह्या फांद्या आहेत. तर मग सर्व खोडे फांद्या कधी होतील, जेव्हा तुम्ही त्या खोडांना पूर्ण फांद्याच्या सर्कलमध्ये इन्क्लूड कराल. त्याच्यामुळे हे ब्रांचेसचं सर्कल हे फांद्याचं सर्कल झालं. त्याच्यानंतर ऑल ब्रांचेस आर लिव्स, ह्या सगळ्या ब्रांचेस लिव्स आहेत म्हणजे तुम्हाला ऑल म्हटलंय, सर्व फांद्या या पाने आहेत म्हणजे तुम्हाला ह्या ब्रांचेसला किंवा या फांद्याच्या सर्कलला पानांच्या सर्कलमध्ये कम्प्लिटली इन्क्लूड करावं लागेल. तर मग हे लिव्स अशा पद्धतीने रूट, स्टेम, ब्लेड, ब्रांचेस आणि लिव्स याच्यासाठी आपण वेन डायग्राम काढली. निष्कर्ष पाहूयात. सम लिव्स आर रूट, आता लिव्स कुठे, हे सर्कल बाहेरचं सगळ्यात मोठं लिव्हचं सर्कल आहे. सम लिव्स आर रूट्स म्हटलंय, रूटचं सर्कल हे आहे. तर आपण पाहू शकतो की इथे लिव्स आणि रूट्स हे एकमेकांवरती ओव्हरलॅप होतात. त्याच्यामुळे पहिलं जे कंक्लुजन आहे, पहिला जो निष्कर्ष आहे, काही पाने ही मुळे आहेत,
हा कंक्लुजन किंवा हा निष्कर्ष इथे योग्य आहे. त्यानंतर सम ब्रांचेस आर स्टेम. आता हे ब्रांच आहे आणि हे स्टेम आहे, म्हणजे अशा पद्धतीने ते पहा, हे ब्रांचचं सर्कल असेल तर हे स्टेमचं सर्कल आहे. ठीक आहे. तर मग आता इथे काय दिसतं आपल्याला, सगळे स्टेम्स किंवा सगळे खोडे हे फांद्या आहेत. तर त्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो, आता ह्या पूर्ण जर फांद्या असतील या बाहेरच्या सर्कलमध्ये आणि त्या फांद्यांना या छोट्याशा सर्कलने पूर्ण ओव्हरलॅप केलंय, इथं सगळे स्टेम्स किंवा सगळे खोडे फांद्या आहेत. पण आपण असंही म्हणू शकतो, या सगळ्या फांद्यांमधून काही फांद्या ह्या खोड्या आहेत, काही फांद्या ह्या खोडे आहेत. सम ब्रांचेस आर स्टेम. त्याच्यामुळं दुसरं जे कंक्लुजन दिलंय ते पण इथे योग्य असणार आहे. काही फांद्या या खोडे आहेत. त्याच्यामुळे निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही अनुसरतात. ऑप्शन सी जो आहे, बोथ कंक्लुजन 1 and 2 फॉलोज, इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न काय दिलाय आपल्याला, स्टेटमेंट दिलं तिथे, सम कम्प्युटर आर मशीन्स, काही संगणक यंत्र आहेत. आता याच्यासाठी जर डायग्राम काढायची झाली, वेन डायग्राम, तर काही म्हटलंय म्हणून आपण काय करणार, इथे पार्शल ओव्हरलॅप करणार. तर काही कम्प्युटर हे मशीन यंत्र आहेत. सम मशीन्स आर बोर्ड, काही यंत्र बोर्ड आहेत. आता काही परत म्हटल्यानंतर आपण पार्शल ओव्हरलॅप करणार. हे झालं बोर्डसाठी सर्कल. काही मशीन हे बोर्ड्स आहेत, काही यंत्र बोर्ड्स आहेत, आपण इथं दाखवलंय. सर्व बोर्ड्स हे खडू आहेत. ऑल बोर्ड्स आर चॉक्स. आता सर्व म्हटल्यानंतर आपण बोर्डचं सर्कल छोटं ठेवणार आणि चॉकचं सर्कल हे मोठं करणार. ठीक आहे, हे चॉकचं सर्कल आहे, हे मोठं केलंय आपण. तर आता या केसमध्ये निष्कर्ष पाहूयात, कंक्लुजन काय दिलंय, सम चॉक्स आर कम्प्युटर. आता हे कम्प्युटर आणि हे चॉकचं सर्कल आहे, या दोन्हीमध्ये जर आपण पाहिलं तर कुठलाही डायरेक्ट संबंध दोन्हीमध्ये नाहीये. त्याच्यामुळे सम चॉक्स आर कम्प्युटर, काही खडू हे संगणक आहे, हे होऊ शकत नाही. हा चुकीचा निष्कर्ष आहे. नो चॉक इज अ कम्प्युटर, जसं की मी म्हटलं दोन्हीमध्ये कुठलाही डायरेक्ट संबंध नाहीये, म्हणून कोणताही खडू संगणक नाही हे आपण म्हणू शकतो. त्यामुळे निष्कर्ष दुसरा, कंक्लुजन सेकंड, नो चॉक इज अ कम्प्युटर, हे इथे योग्य असणार आहे. ओनली कंक्लुजन 2 फॉलोज, ऑप्शन बी फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय, सम लॉक्स आर की, काही कुलपे ही किल्ले आहेत. त्यासाठी आपण काय करणार, काही म्हटलंय म्हणजे आपण नेहमीप्रमाणे पार्शल ओव्हरलॅप करणार. काही कुलपे ही किल्ले आहेत, सम लॉक्स आर की. ठीक आहे, इथे पार्शल ओव्हरलॅप दिसतोय. ऑल कीज आर मेटल, सगळ्या की ज्या आहेत ना त्या धातू आहेत, सर्व किल्ले या धातू आहेत. सर्व म्हटलंय म्हणून आपण याला कम्प्लिटली कव्हर अप करणार. तर सर्व किल्ल्या ह्या धातू आहेत, ऑल कीज आर मेटल. ठीक आहे. त्याच्यानंतर सम मेटल्स आर कार्ड, काही मेटल हे कार्ड आहेत, काही धातू हे कार्ड आहेत म्हटल्यानंतर आपण काही म्हटलंय म्हणून इथे पार्शल ओव्हरलॅप करणार धातू आणि कार्ड मध्ये. आता हे कार्डचं सर्कल आहे, धातू आणि कार्ड मध्ये पार्शल ओव्हरलॅप आहे. कंक्लुजन दिलेत, निष्कर्ष दिलेत, सम कार्डचा की, काही कार्ड ही किल्ले आहेत. आता सम कार्डचा की म्हटलं तर कीचं सर्कल हे आतमध्ये आहे, किल्लीचं सर्कल हे आहे आणि कार्डचं सर्कल हे आहे. आता दोन्हीमध्ये जर आपण पाहिलं तर इथे दोन्हींचा एकमेकांशी कुठल्याही प्रकारचा डायरेक्ट संबंध नाहीये. त्याच्यामुळं पहिलं जे कंक्लुजन आहे ते इथे चुकीचं असणार आहे. सम मेटल्स आर लॉक, काही मेटल्स हे लॉक आहेत. तर इथे जर आपण पाहिलं तर मेटलसाठी किंवा धातूसाठी हे सर्कल आहे, त्याच्यानंतर लॉकसाठी हे सर्कल आहे. तर ह्या दोन्ही सर्कलमध्ये इथे आपल्याला पार्शली ओव्हरलॅप झालेलं दिसतंय, म्हणून सम मेटल्स आर लॉक हे विधान इथे, हा निष्कर्ष इथे योग्य असणार आहे. त्याच्यामुळे ओनली कंक्लुजन 2 फॉलोज, ऑप्शन बी फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो, हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सम ब्रिक्स आर गेट्स, काही विटा ही गेट आहेत. आता काही म्हटलंय म्हणून पार्शल ओव्हरलॅप करणार, काही विटा. तर या ब्रिक्स आणि गेट, पहिलं स्टेटमेंट झालं. दुसरं स्टेटमेंट आहे, सम गेट्स आर रूफ, काही गेट्स हे रूफ म्हणजेच छप्पर आहेत. काही म्हटलंय परत म्हणून आपण परत पार्शल ओव्हरलॅप करणार, हे रूफ्स आहेत. काही गेट हे छप्पर आहेत. तिसरं स्टेटमेंट आहे, ऑल टायर्स आर ब्रिक्स, सर्व टायर्स विटा आहेत. आता सर्व टायर्स म्हटल्यानंतर आपण ब्रिक्सच्या मध्ये टायर्सचं एक सर्कल ड्रॉ करणार, हे टायरसाठी सर्कल आहे.
ठीक आहे. कन्क्लुजन काय सांगताय? सम टायर्स आर गेट्स. आता या टायर आणि गेटमध्ये कुठलाही डायरेक्टली संबंध नाहीये, त्याच्यामुळं हे कन्क्लुजन चुकीचं असणार आहे. काही टायर गेट आहेत हे चुकीचं आहे. संबंध एकमेकांमध्ये नाहीये. नो गेट इज अ टायर. तर हे जे सर्कल आहेत गेट आणि टायरचं त्याच्यामध्ये कुठलाही संबंध नाही, म्हणून नो गेट इज अ टायर हे विधान इथे, हा निष्कर्ष इथे योग्य आहे. म्हणून फक्त निष्कर्ष 2 अनुसरतो. ओनली कन्क्लुजन 2 फॉलोज इथं याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते सिलोजिझम या टॉपिकवरील काही महत्त्वाचे MCQ. आपण त्यांचे आन्सर्स आणि त्या आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच 3 इयर आणि 5 इयर लॉ सीईटीसाठी आम्ही सुरू केलेली आहे, ती 20 जानेवारीपासून सुरू केलेली आहे. ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि याच्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लासेस, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स आणि मॉक टेस्ट पण दिल्या जाणार आहेत. सोबत 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. त्यामुळे ही बॅच लवकरात लवकर जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे पण तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.